मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये युग आता पार्थला समजावतो, दादा तू जरा शांत हो, मला माहीत आहे की तुझ्या मनात खूप दुःख आहे. मग आता काय शांत होऊ, कसा शांत होऊ, असं पार्थ आता युगला म्हणतो. कारण फक्त घरच्यांचा विचार करून हे लग्न केलं. आता म्हटलं की स्वतःचा विचार करावा तर फक्त आणि फक्त घरच्यांचाच विचार अजूनही मनात येतो. मग त्यानंतर तो आता युगला म्हणतो, घरात मोठं असणं सोपं नसतं अरे. कारण ना चिडता येतं ना आपली मतं मांडता येतात. आणि एखादी गोष्ट नाही पटली तर ती उधळून सुद्धा लावता येत नाही. त्यांना फक्त सांभाळून घ्यावं लागतं. परंतु हे सांभाळून घेत असताना मनात जी काही घुसमट सुरू असते ना, ती अशी समोरच्याला कधीही नाही दिसत. एक बरं आहे की तू लहान आहेस, कारण ही वेळ तुझ्यावर नको यायला. युग म्हणतो, माझ्या वेळेचं जाऊ दे, परंतु तुमच्यावर जी वेळ आली आहे त्याचं काय आता. आणि हे बघ दादा, मोठेपण फक्त सांभाळून घेण्यात नसतो तर शहाणपण दाखवण्यात सुद्धा असतो. अरे मग दाखव ना शहाणपण, कारण या लग्नामध्ये जर कोणीच खुश नसेल तर काहीतरी आता वेआऊट काढलाच पाहिजे. तेव्हा आता कोणताही पर्याय नाही असं पार्थ म्हणतो. कारण आयुष्याच्या प्रवासाला फक्त डेड एंड आहे. आणि या आयुष्याच्या प्रवासात या लग्नाचं भवितव्य काय आहे हे सुद्धा मला माहीत नाही. तेव्हा पार्थची अशी अवस्था झालेली पाहून आता युगला खूप टेन्शन येतं आणि बिचाराही रडकुंडीला येतो. इकडे नंदिनी आता मानिनीला म्हणते, आई अहो बरंच जेवण उरलंय तसं. तेव्हा मानिनी म्हणते, हो ना, आता काय करायचं पण बाळा, कारण तुम्ही कोणी नीट जेवलाच नाहीत. तूही नीट काही खाल्लेलं नाहीयेस. हाच काव्या जेवायला आली नाही म्हणून ना. तेव्हा नंदिनी आता लगेचच मानिनीकडे पाहू लागते. कारण मानिनीने एका क्षणातच तिच्या मनातलं ओळखलेलं असतं. त्यावेळी ती म्हणते की एक काम कर नंदिनी, तू आता काव्यासाठी ताट घेऊन जा जेवणाचं आणि तिला जरा भरव तुझ्या पद्धतीने. जर तिने खाल्लं नाही तर मग दूध तरी घेऊन जा निदान. आणि जर तिने खाल्लं तिला भरवता भरवता तर तू सुद्धा थोडंसं खा. मग नंदिनी आता म्हणते, मी तुम्हाला विचारणारच होते की तिला काही खायला घेऊन जाऊ का म्हणून. तेव्हा मानिनी म्हणते, विचारायचं काय त्यात, जा बरं. तेव्हा नंदिनी लगेच ताट वाढण्यासाठी किचनमध्ये जाते. तर मानिनी आता नंदिनीचाच विचार करते. दुसरीकडे काव्य आता रूममध्ये असते आणि ती मोबाईलमध्ये जीवाचा आणि तिचा फोटो पाहत असते. तेवढ्यातच नंदिनी ताट घेऊन तेथे येते आणि विचारते, काय भूक लागली आहे ना. मग लगेचच काव्य म्हणते, नाही. तेव्हा नंदिनी म्हणते, मला माहिती आहे, चल मी तुला खायला घेऊन आलीये, पटकन खाऊन घे. असं म्हणून ती काव्याला आता घास भरवत असते. तेव्हा काव्या त्यासाठी नकार देते. मग नंदिनी म्हणते, अगं खा की. तरीही आता काव्या नकोच म्हणते. मग आता नंदिनी हसते आणि काव्याला विचारते, काय ग, अच्छा मला आत्ता समजलं, म्हणजे लहानपणी आई जेव्हा आपल्याला अशी कडेवर घ्यायची आणि घास भरवायची तसं खायचंय का आत्ता तुला. सॉरी हा, पण मी तुला कडेवर नाही घेऊ शकत हा, कारण तू आता खूप मोठी झालीस. मग काव्या नंदिनीकडे पाहतच राहते. तेव्हा नंदिनी सॉरी असं म्हणून तरीही आईसारखं भरवण्याचाच प्रयत्न मी करणार असल्याचं सांगते. मग आता लगेचच एक घास हातात घेत, हा घास बाबांचा असं म्हणून काव्याला आता घास भरवत असते. तेव्हा तोच घास आता तिच्या स्वतःच्या हातात घेत ती पुन्हा एकदा ताटात ठेवून देते. तेव्हा आता नंदिनी अजिबात हार मानत नाही. तिला काहीही करून काव्याला आता थोडं तरी जेवायला घालायचंच असतं. परंतु काव्य ऐकतच नसते. मग नंदिनी पुन्हा हसते आणि म्हणते, अच्छा तुला अजून मोठा घास हवाय का. असं म्हणून ती थोडा मोठा चपातीचा तुकडा घेत मोठा घास घेते आणि म्हणते, हा घास आईचा. तेव्हा काव्याच्या डोळ्यात पटकन पाणी येतं आणि ती पुन्हा एकदा तो घास खाली ताटातच ठेवते. त्यानंतर आता आणखी मोठा घास हवाय का असं म्हणून आता नंदिनी लगेच म्हणते की धर हा घे, हा घास तुझ्या ताईचा. मग काव्या नंदिनीचा हात पकडते आणि रडतच तिच्याकडे पाहत लगेच तो घास खाते. आता असं काव्याला रडताना पाहून नंदिनी विचारते, रडू नकोस, तू आईला भेटायला हॉस्पिटलमध्ये का नाही आलीस. कारण मी जाऊन आले ना तेव्हा फक्त आणि फक्त तुझ्याबद्दल विचारत होती. खूप काळजी वाटते ग तिला तुझी. मग काव्य आता म्हणते की मी फोन केला होता तिला, आमचं बोलणं झालं आहे आणि ठीक आहे, ती आता अगदी बरी आहे असं काव्या म्हणते. परंतु नंदिनी म्हणते, एक सांगू का काव्य तुला, मला असं सतत वाटत होतं की तू हवी होतीस ग तिथे आणि तू माझ्यासोबतच आहे असंच वाटत राहिलं मला. आणि एक दोनदा तर मी जीवाला असं काव्य म्हणूनच आवाज दिला.
आता हे ऐकताच काव्याला खूप मोठा धक्का बसतो आणि मग ती नंदिनीकडे पाहतच राहते. त्यानंतर काव्या तो विषय टाळते आणि म्हणते की मग बाबा काय म्हणाले? बाबा असंच म्हणाले असतील ना, की काव्या ही मुलगी असून भेटायला आली नाही इकडे आईला, परंतु जीवा हा जावई असून तरीही भेटायला आला. तेव्हा नंदिनी म्हणते, कुणी काही म्हणेल याची वाट बघतीयस का तू? मग आता काव्या म्हणते, ताई मी कशाची वाट बघतीये हे तर तुला माहीत आहे ना? नको ग ताई, मला परत परत तेच बोलायचं नाहीये, कारण तुला माहीत आहे मला काय हवंय. आता सगळं काही बस झालं आणि मुलगी म्हणून तू तुझी सर्व कर्तव्य पार पाडली आहेत ना. झालं तर मग मग मला जेव्हा हवं ना तेव्हा मी माझी सर्व कर्तव्य पार पाडेन आणि मला जेव्हा हवं ना तेव्हा मी ते करेन. तेव्हा नंदिनी आता म्हणते की बरं ठीक आहे, पण माझ्यावरचा राग आता खाण्यावर काढायचा नाही. चल खाऊन घे बरं, असं नंदिनी पुन्हा एकदा तिला समजावते आणि घास भरवू लागते. तेव्हा नको ताई, मला काहीच नको खरंच, असं काव्या म्हणते. तेव्हा नंदिनी आता लगेच काव्यासमोर ताट ठेवते आणि म्हणते की मी ताट समोर तर ठेवलंय, मला माहीत आहे की तुला भूक लागली आहे, जेव्हा वाटेल ना तेव्हा तू ते खा. तरीही काव्या आपली गाल फुगवूनच बसते. मग त्यानंतर आता नंदिनीला आठवतं की काव्याला काहीतरी सांगायचं होतं महत्त्वाचं, म्हणूनच ती आता काव्याला विचारते, मला आत्ता अचानक आठवलं, तुला असं महत्त्वाचं काहीतरी सांगायचं होतं ना, कारण काल रात्री तू सर्वांना गाडीतून खाली उतरवलं होतं आणि जीवा उतरत नव्हता तर तू अडून राहिली होतीस आणि नंतर तर काही सांगितलंच नाहीस. तुला नक्की काय सांगायचं होतं, बोल ना आता, मी ऐकतीये, असं नंदिनी सारखं सारखं पुन्हा पुन्हा तिला विचारते. त्यावेळी काव्या म्हणते की तेव्हा बाबांचा फोन आला होता बरोबर? मग नंदिनी म्हणते हो, तेव्हा अचानकच बाबांचा फोन आला आणि त्या गडबडीत मी विचारायचीच राहिली तुला, आय एम रिअली व्हेरी सॉरी. पण आता तू मला सांगू शकतेस नक्की काय झालंय? आता पार्थ आणि जीवा इथे दोघेही नाही आहेत, आपण दोघीच आहोत, त्यामुळे तू मला सांग आता काव्या, नक्की काय झालंय, तुझ्या मनात नक्की काय आहे? तेव्हा आता काव्या नंदिनीला म्हणते, काही नाही, सोड ना, जाऊ दे, असं म्हणून ती विषय टाळण्याचा प्रयत्न करते. तेव्हा नंदिनीला जरा धक्का बसतो. तेव्हा ती विचारते की काही नाही असं कसं? अगं सांग की, कारण तितकंच महत्त्वाचं कारण असल्याशिवाय तू अशी मध्येच गाडी थांबवणार नाही आणि हे मला माहीत आहे. हे बघ, आत्ता आपण दोघीच आहोत, त्यामुळे तू सांग की मला. मग आता लगेचच काव्याला आठवतं की आईने आपल्याला काय सांगितलं होतं, कारण आत्तापर्यंत आयुष्यात नंदिनी ताईने फक्त आणि फक्त दुसऱ्यांची मोडलेली लग्न ही जमवली आहेत. आता जर तू ही सांगण्याची सर्वांना रिस्क घेतली ना की तुझं आणि जीवाचं एकमेकांवर प्रेम होतं, तर ताईचं लग्न दुसऱ्यांदा मोडेन. आता हे सगळं आठवल्यानंतर नंदिनीला मोठा धक्काच बसतो. ती विचारते, काव्या अगं सांगतेस ना तू, नक्की काय झालं? तर काव्या सांगण्यासाठी पूर्णपणे नकार देते. मग नंदिनी त्यावरती म्हणते की मला असं का वाटतंय की तू काहीतरी लपवतीयस माझ्यापासून. मग आता काव्याला मोठा धक्काच बसतो की नंदिनी ताईला लगेच कसं समजलं मी काहीतरी लपवतीये. मग नंदिनी तिला विश्वासात घेऊन म्हणते, हे बघ, तू कोणतीही गोष्ट मला सांगू शकतेस, तुझ्या मनात जी असेल ना ती. मी तुझी मोठी बहीण आहे अगं, तुला माहीत नाही, पण मला खरंच तुझी खूप म्हणजे खूप काळजी वाटते अगं. तेव्हा काव्या म्हणते, ताई आता मला काळजी नको आहे, मला फक्त आणि फक्त शांतता हवी आहे प्लीज. तर नंदिनी आता ठीक आहे असं म्हणते. तिला अगोदर जेवण करायला सांगते. तर आता नंदिनी तेथून गेल्यानंतर काव्या पुन्हा एकदा जीवाचा विचार करत असते. तर इकडे पार्थ हा ऑफिसवरून घरी येतो. तो खूप थकलेला असतो, त्याचं डोकं जड पडलेलं असतं. मग आता तो बाहेरच तिथे हॉलमध्ये सोफ्यावर बसतो. तेवढ्यातच तेथे मानिनी येते आणि आपल्या पार्थला असं अगदी चिंतेतच पाहते. लगेच त्याच्याजवळ येत त्याच्या डोक्यावरून मायेने हात फिरवत विचारते, काय झालं? तेव्हा तो म्हणतो, काही नाही, जरा स्ट्रेस आलाय, डोकं दुखतंय जरा. मग आता कसलं कामाने डोकं दुखतंय, कसला स्ट्रेस आलाय, कामाचा आहे की दुसरा कोणता, असं मानिनी अगदी शांतपणे विचारते. मग आता तो म्हणतो की काही नाही, कामाचा स्ट्रेस आलाय. तेव्हा लगेचच मानिनी म्हणते, मग डबा खाल्ला की नाही? तेव्हा तो म्हणतो, हो तसं खाल्लाय. मग भेंडीची भाजी आवडली का तुला, असं मानिनी पुन्हा विचारते. तेव्हा आता तो हो असं म्हणतो.
पुढे आता ती विचारते, बाळा तुला कसला त्रास होतोय का? तो म्हणतो, नाही ग आई, कसला त्रास नाही. मग त्यावरती मानिनी म्हणते, हे बघ बाळा, तुला त्रास होतोय आणि हे मला कळतंय. आता नक्की कसला त्रास होतोय ना ते सांग. तेव्हा तुला कसं समजलं असं लगेचच आता पार्थ विचारतो. तेव्हा आता आज डब्यामध्ये भेंडीची भाजी नव्हती, मटकीची उसळ होती असं आता मानिनी त्याला सांगते. पुन्हा पुन्हा त्याला विचारते, काय झालंय नक्की तुला? मग आता पुन्हा एकदा त्याच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवत ती विचारते की सांग ना राजा, अरे तुला नक्की कसला त्रास होतोय? तेव्हा तो म्हणतो, नक्की कसला त्रास होतोय, कसला राग येतोय तेच मला कळत नाही. कारण एकीकडे काव्याला मी रागावर कसं कंट्रोल ठेवायचं हे शिकवतोय, मी 1 ते 10 असे उलटे आकडे मोजायला मी शिकवतोय, आणि दुसरीकडे मीच ऑफिसमध्ये खूप रागराग केला आणि एका ऑफिस एम्प्लॉईवर मी फाईलच फेकून दिली. मानिनी आता पार्थकडे पाहतच राहते, कारण माझा पार्थ हा सर्वात जास्त समजूतदार, शांत आणि गुणी मुलगा आहे. त्याचबरोबर ऑफिसमध्ये सर्वांबरोबर अगदी चांगला वागतो आणि त्याची ही काय आता अवस्था होऊन बसली या गोष्टीचं मानिनीला टेन्शन येतं. मग पुढे आता पार्थ स्वतःच म्हणतो, आई अगं, नेहमी डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवून फिरणारा मी एवढा का रागराग करतोय ना, मला तेच कळत नाही. एरवी ऑफिसमध्ये गाडीत जाताना किशोर कुमारांची गाणी मी लावतो आणि ती गाणी गुणगुणत असतो. आता कधी गाडी सुरू करतो, कधी सिग्नल सुटतो आणि कधी मी ऑफिसला पोहोचतो, ते माझंच मला कळत नाही. एखाद्या चावी दिलेल्या मी मशीन सारखा झालोय. घरामध्ये नंदिनी आहे, तिच्या ऑकवर्डनेसमुळे होतंय की काव्या जे तुसडेपणाने वागतीये त्याच्यामुळे होतंय, तेच मला कळत नाही आई. मग आता लगेचच मानिनी म्हणते, बाळा अचानक झालेल्या लग्नामुळे हे सगळं काही होतंय. तेव्हा पार्थ आता मानिनीकडे पाहतच राहतो. मग आता ती अगदी शांतपणे त्याला समजावू लागते, बाळा हे जे काही झालंय ना ते एवढं विचित्र आहे ना, आणि तुझ्या बाबतीत हे सर्व होणं स्वाभाविक आहे. कारण आपलं मन आपल्याला सांगत असतं की छे बाबा, आपल्या बाबतीत असं काही होऊ शकत नाही. मग हळूहळू काय होतं ना, या सगळ्या गोष्टींचा ना अचानक राग यायला लागतो, पराकोटीचा राग येतो आणि मग असं वाटतं की माझ्याच बाबतीत का होतंय असं, आणि मीच का? आणि मग मनात येतं की हे सगळं टाळता आलं असतं का, किंवा सगळं खोडून मोडून टाकता आलं असतं का? आणि मग हळूहळू लक्षात येतं की यातलं तर काहीच बदलता येणार नाही. आणि मग येते ती निराशा, आणि तुमच्या सर्वांच्याच बाबतीमध्ये थोड्याफार फरकाने हेच झालंय रे. आता अपवाद याला फक्त आहे ती नंदिनी. अरे खरंच ती मुलगी ना वेगळीच आहे, कमाल आहे. तेव्हा पार्थ आता मानिनीकडे पाहतच राहतो. मग त्यावेळी आता मानिनी पुढे सांगू लागते, नंदिनीचं कौतुक करू लागते आणि म्हणते, मला लग्ना अगोदर असं वाटत होतं नंदिनी शांत आहे आणि एक वेगळीच ऊर्जा तिच्यामध्ये आहे, आणि ती तशी आहेच अरे, पण ती अत्यंत समंजस सुद्धा आहे. अरे हे जे सगळे टप्पे मी तुला सांगतेय ना, हे सर्व टप्पे ती क्रॉस करून पलीकडच्या टप्प्यावर सुद्धा पोहोचली आहे. आणि तो टप्पा म्हणजे कोणता माहितीये का पार्थ बाळा? स्वीकार, ॲक्सेप्टन्स. तेव्हा आता लगेचच मानिनी म्हणू लागते की अरे तिने स्वीकारलंय तिचं आणि जीवाचं नातं. मग आता पार्थ एकदमच गप्प राहतो आणि म्हणतो, आई मी सुद्धा अगं स्वीकारले माझं आणि काव्याचं नातं, कारण एकाच घरात राहून आम्ही एका वेगळ्या नात्यात असू हे मान्य केलं आहे मी आता, आणि आता ती जीवाची बायको असणार आहे हे सुद्धा मान्य केलंय मी. आणि जेव्हापासून मी हे मान्य केलंय ना, तेव्हापासून आई नंदिनी सोबतचा माझा ऑकवर्डनेस पूर्णपणे कमी झालाय, आणि मी हे सगळं काही काव्याला समजवण्याचा अगदी प्रयत्न करतोय, पण फेल होतोय. असं म्हणून आता पार्थ हा मानिनीकडे पाहतच राहतो. त्यानंतर आता तो पुन्हा एकदा सांगतो की बहुतेक काव्याने ठरवले हे सगळं काही मान्य करायचंच नाही. मग आता लगेचच मानिनी म्हणते, बाळा काव्या थोडी ना वेगळी आहे, तिला आता सध्या तुझ्या शांतपणाची खूप म्हणजे खूप गरज आहे, तिला आपल्या सगळ्यांचीच खूप जास्ती गरज आहे. कारण ती सारखं ओरडून ओरडून सांगते आपल्या सर्वांना की मी नंदिनी नाहीये, मी नंदिनी नाहीये, मी काव्य आहे. पण ती काव्य आहे म्हणजे नक्की काय आहे हे जेव्हा तिला कळेल ना, तेव्हा तिच्या मनातला हा गुंता सुटणार आहे. आणि काव्या हुशार आहे, प्रेमळ आहे, जिद्दी आहे,
आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चुकीच्या गोष्टी घडल्या तर विरोध करणारी आहे आणि ती धमक सुद्धा तिच्यामध्ये आहे. पण तुला एक सांगू का, ती आता सध्या ना तिच्यावर लादलेल्या या लग्नाच्या ओझ्याखाली दबली गेली आहे. आणि खरं सांगू का, जोपर्यंत ती तुला नवरा मानत राहील तोपर्यंत ती तुझ्यापासून अशी लांब पळत राहणार. मग आता पार्थ विचारतो, नक्की काय म्हणायचंय आई तुला? त्यावेळी मानिनी म्हणते, बाळा तू तिचा मित्र हो, कारण तुमच्यात मैत्री व्हायला हवी आणि तिला एका मित्राची गरज आहे. कारण अगोदर तुमच्यामध्ये मैत्री होईल आणि मग तुमच्या दोघांमध्ये एकमेकांबद्दलचा आदर वाढेल आणि एकमेकांना तुम्ही आवडू सुद्धा लागाल. त्याचबरोबर कदाचित दोघांमध्ये प्रेम सुद्धा होईल. हा खूप मोठा रस्ता आहे, परंतु संसारात आणि कोणत्याही नात्यामध्ये कधीही असे शॉर्टकट नसतातच ना रे बाळा, असं म्हणून मानिनी शांतपणे पार्थला समजावू लागते. तेव्हा पार्थ मानिनीचं सर्व बोलणं आता अगदी शांतपणे ऐकतो आणि त्यावरती विचार करत असतो. मग आता ती म्हणते की थांब तिच्यासाठी आणि पेशन्स ठेव जरा, हळूहळू या गाठी सर्व काही सुटतील आणि उशिरा का होईना लग्नानंतर होईल अरे प्रेम. तेव्हा पार्थला हे समजावत आता मानिनी खुश होते आणि पार्थ देखील जरा खुश होतो, कारण आपल्या आईने आपल्याला समजवल्यानंतर नक्की काय करायचं, काव्याबरोबर कसं वागायचं हे त्याला समजतं. मग तो आता मानिनीचा हात असा हातात घेतो आणि घट्ट पकडून ठेवत हाताचा केस घेतो, कारण मानिनीने आता पार्थचा स्ट्रेस एका मिनिटातच कमी केलेला असतो आणि त्याचं डोकं अगदी शांत झालेलं असतं. तर इकडे नंदिनी आता रूममध्ये येते. तेथे आल्यानंतर ती डोक्यालाच हात लावते, कारण आता जीवाने पुन्हा एकदा कपडे बेडवरच टाकलेली असतात. तेव्हा आता नंदिनी मनातच विचार करू लागते की काय हे जीवाचं चाललंय. त्यांनी मला सांगितलं होतं की कपड्यांना हात लावायचा नाही, कारण त्यांची कपडे अशी अस्ताव्यस्त असतात ना, त्यातच त्यांना त्यांची कपडे व्यवस्थित सापडतात. पण मला हे नाही आवडत, असं बेडवर कपडे वगैरे पडलेली, हा पसारा तर नकोच असतो मला. असं म्हणून नंदिनी आता म्हणते की काय करावं, लावू की नको हात या कपड्यांना, हाच विचार करत ती तेथे उभी राहते आणि मग नंतर म्हणते की ही अशी आहेत ना, अशीच कपडे या कपाटामध्ये मी ठेवते. तेव्हा त्याच्या कपाटाचा कप्पा उघडून ती कपडे ठेवत असते. तेव्हा तिला आता तेथे एक मोल्ड सापडतो. तेव्हा त्यावर जे आणि के असं नाव असतं. तेव्हा नंदिनी आता त्याकडे पाहतच राहते. तेव्हा आता ती मनात विचार करू लागते की हे काय आता, हा तर एका मुला आणि मुलीने धरलेल्या हाताचा मोल्ड आहे, हा नक्की कुणाचा असेल, असं म्हणून ती सारखी सारखी चेक करते आणि त्याकडे पाहतच राहते. मग आता त्यानंतर ती त्यावरचं नाव वाचते, त्यावर जे आणि के असतं. मग हर्ट शेपमध्ये असं असल्यामुळे नंदिनीला जरा वेगळाच डाऊट येतो. मग आता जे आणि के कोण असतील नक्की, हा विचार करत करतच तिला समजतं जे म्हणजे जीवा असणार. हो बरोबर आहे माझं, जीवाच असणार आहे जे म्हणजे, परंतु केचं काय, के कोण असेल? तेव्हा ती तो विचार करतच राहते की नक्की के कोण असेल. तेवढ्यातच जीवा आता तेथे येतो आणि रागातच तिच्या हातातून तो मोल्ड ओढत म्हणतो की माझ्या वस्तूंना हात लावायचं नाही, हे मी तुला सांगितलं होतं ना. तेव्हा आता लगेचच नंदिनी घाबरते आणि म्हणते आय एम सॉरी, कारण जीवाने आता तिच्या हातातून तो मोल्ड हिसकावूनच घेतलेला असतो. त्यानंतर पुन्हा एकदा त्याला सॉरी म्हणत ती सांगते की तुमच्या पर्सनल गोष्टी मी बघणारच नव्हते, पण आता बघितलं आहेच तर त्याबद्दल बोलूयात का जरा, असं ती आता विचारू लागते. तेव्हा जीवा जरा घाबरतो. आता हिच्याबरोबर याबद्दल काय बोलावं कळतच नसतं, पण आता तो हिम्मत ठेवतो आणि विचारतो का काय बोलायचंय. मग आता ती म्हणते की काही नाही, हा हँड मोल्ड आहे ना, कारण एका मुलाने आणि एका मुलीने एकमेकांचे हात यामध्ये अगदी घट्ट धरलेले आहेत. अर्थात ते दोघे कुणीही असू शकतात, मित्रसुद्धा किंवा कपलसुद्धा. असं म्हणून आता नंदिनी ही जीवाकडे पाहते. तेव्हा जीवाला आठवतं की हा हँड मोल्ड माझा आणि काव्याचा आहे. तेव्हा ती सरळ आणि स्पष्टपणेच विचारते की यातला मुलाचा हात तुमचा आहे का जीवा? परंतु जीवा काहीच उत्तर देत नाही, काहीच बोलत नाही, एकदम गप्प राहतो. मग आता ती म्हणते तुमचाच आहे असं मी अज्यूम करते, कारण जे फॉर जीवा असंच होऊ शकतं ना, किंवा आहे. मग आता जीवा तिच्याकडे पाहतच राहतो आणि मग तसं असेल तर केवरून नक्की आहे तरी कोण, असं नंदिनी प्रश्न करते. तेव्हा जीवाला मोठा धक्काच बसतो आणि तो खूप वेळ तिच्याकडे पाहतच राहतो, कारण आता तो काव्याचं नाव तेथे घेणारच नसतो.
मग आता त्याला आठवतं की काव्या मला म्हणाली होती की आपल्या लग्नानंतर आपण आपल्या मुलांना या प्रेमाचे किस्से असे रंगवून रंगवून सांगू. मग आता नंदिनी म्हणते, हो सांगा की कोण आहे के. तेव्हा आता जीवा काहीही बोलत नाही, एकदम गप्प राहतो. तर नंदिनीच्या मनामध्ये शंकेची पाल चुकचुकते की नक्की अशी कोणीतरी असेल जेणेकरून जीवाला खूप हर्ट होतंय आणि तो एकदम दुःखी झालाय, म्हणून ती त्याच्याकडे आता पाहतच राहते. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये जीवा अजूनही सांगत नसतो. तेव्हा नंदिनी म्हणते, अहो सांगा ना जीवा, कोण आहे तुमच्या आयुष्यातील ही मुलगी. अहो तुमचं कुणावर प्रेम होतं का, बोला की पटकन. अहो सांगा ना जीवा, प्लीज सांगा ना, असं म्हणून नंदिनी त्याला आता सांगण्यासाठी फोर्स करते. तेव्हा जीवा आता म्हणतो, हो होतं माझं एका मुलीवर प्रेम. तर आता दुसरीकडे काव्या ही आता जीवाचा ऑडिओ ऐकते. अगोदरच तिला शेरोशायरी पाठवलेली असते की तू जिथे जिथे असशील तिथे तिथे मी सुद्धा असेलच, तू जिथे जाशील तिथे मी येणारच. मग आता नेमकी रम्या तेथे येते आणि काव्या असं जोरातच ओरडते. तेव्हा काव्याला मोठा धक्काच बसतो. तिला वाटतं की रम्याने ऐकलंय. तेव्हा आता काव्या विचारते की रम्या, हे बघ, तू जे काही ऐकलंस ना ते, असं म्हणून ती काहीच पुढे बोलत नाही. तर रम्या म्हणते, एक मिनिट. तर आता मित्रांनो, अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.